नागपूर शहरात सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल पंपांवर उसळलेल्या गर्दीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। पेट्रोल संपण्याची शक्यता किंवा दरवाढ होणार असल्याच्या अफवांमुळे अनेकांनी सकाळी लवकरच पेट्रोल भरण्यासाठी धाव घेतली असून शहरातील विविध पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर पाहायला मिळालं। युद्धाच्या तणावामुळे नागरिकांमध्ये ही भीतीचं वातावरण आहे। पाहूयात या संदर्भातील हा खास रिपोर्ट। युद्धाच्या तणावाचा परिणाम, पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा, टंचाई आणि दरवाढीच्या भीतीनं नागरिकांची गर्दी। आखाती देशातील युद्धामुळे देशात तेल आणि वायूचा तुटवडा भासतोय। युद्धामुळे देशभरातील व्यावसायिक सिलेंडर्सचा पुरवठा बंद झाला होता। याचा मोठा फटका हॉटेल व्यावसायिकांना बसला। गॅस पुरवठा खंडित होण्याच्या भीतीनं पेट्रोल आणि डिझेलची टंचाई होईल अशी शक्यता निर्माण झाल्यानं नागरिकांनी पेट्रोल पंपावर प्रचंड गर्दी केली आहे। या अनपेक्षित गर्दीचा फटका कामावर जाणाऱ्या नोकरदार वर्गासह शालेय विद्यार्थ्यांनाही बसलाय। सकाळच्या गर्दीच्या वेळी पेट्रोल पंपांवर मोठी वर्दळ वाढल्यानं वाहतूक कोंडीची परिस्थितीही अनेक ठिकाणी निर्माण झाली आहे। आज अर्धा तास इथे लेट झालो आहे। अर्धा तास लेट झालो आहे। आज अर्धा तास काय कारण काय भाऊ? हेच पेट्रोलचं। अच्छा, पेट्रोल मिळत आहे की नाही? नाही, कुठे पाहा ना तुम्ही। आता जे लोकांना परेशानी आहे ते आम्हाला परेशानी आहे। शाळेचे पोरं कसे सोडायचे? पेट्रोल टाकायचं का लाईनीत लागायचं का शाळेच्या पोरांना सोडायचं? सांगा बरं। किती वेळेपासून रांगेत लागला तुम्ही? आता अर्धा तास झाले रांगेत आहेत। मग आज विद्यार्थी वेळेवर पोहोचणार नाही तुमचे? विद्यार्थी नाही पोहोचतील, आता पॅरेंट लोक सोडतील, मग काय करायचं? शहरात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणताही तुटवडा नसल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे। सरकारकडून दरवाढ किंवा पुरवठा कमी होण्याबाबत कोणतीही अधिकृत सूचना नाही, तर नागरिकांना आवश्यक तेवढंच पेट्रोल घेण्याचं आवाहन पंप चालकांकडून करण्यात आलंय। माझी विनंती आहे नागपूरकरांना की सिमिलरली ज्या प्रकारे सिलेंडरला तुम्ही पॅनिक होत होते, आता पॅनिक अननेसेसरी पॅनिक, आपण त्याला पॅनिक बाईंग म्हणतो, पॅनिक बाईंग करायची कसलीच गरज नाही आहे। काल तुम्ही बघितलं असेल की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे सगळे अधिकाऱ्यांनी त्याची प्रेस घेऊन सांगितलेलं आहे। आपल्या स्टेट गव्हर्नमेंटकडूनही CM सरांनी पालकमंत्री सगळ्यांनी सांगितलं नाही। आम्ही हेच सांगतो की कसलीच टंचाई नहीं है, अननेसेसरी पैनिक बाइंग करू नका। गर्दी केवल लोगों में अफवाह उड़ा दी गई है केवल, और कोई वजह नहीं है। सारे पंप चालू हैं, जिसको जितना माल चाहिए सबको उतना माल मिल रहा है। कहीं सरकार की ओर से, कंपनी की ओर से कोई कैपिंग नहीं लगाई गई है, कोई रोक टोक नहीं है। हमारे जिलाधिकारी ईटनगर साहब, उन्होंने खुद बोला है, खुद प्रेस स्टेटमेंट दिया हुआ है कि कहीं पर कोई कमी नहीं होने दी जाएगी, और वाकई में किसी तरह की कमी नहीं है। आप सुरक्षिततेच्या दृष्टीनं पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस सुरक्षा लावली आहे। पोलिसांकडूनही नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आले। पेट्रोल पंपावर कुठल्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये, सर्वांना शांततेने पेट्रोल मिळायला पाहिजे। तसेच रोडने जाणारे जे वाहन आहेत त्यांना पण ट्रॅफिकमुळे कुठलाही त्रास होऊ नये याकरता बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। सर्व नागरिकांना आमचे हेच म्हणणे राहील की सर्वांना पेट्रोल मिळेल, पेट्रोलचा साठा मुबलक आहे, तरी शांततेने पेट्रोल भरून प्रशासनाला सहकार्य करावे। जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेले की नागपूर शहरामध्ये कोणताही पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नाही, तरी सुद्धा जी काही अफवा पसरवली गेली आहे त्या भीतीपोटी नागरिकांनी जे ते आता कुठेतरी पेट्रोलचे दर वाढतील किंवा पेट्रोल संपेल या भीतीपोटी अशाच पद्धतीने अनेक पेट्रोल पंपावर गर्दी केल्याचं दृश्य सध्या नागपूर शहरामध्ये अनेक ठिकाणी पाहायला मिळतोय। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।